नमस्कार मित्रांनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। लाडकी बहीण योजनेतून 40 लाख महिला अपात्र, 40 लाख लाडक्या बहिणीचे पैसे थांबले जाणार। मग या 40 लाख महिला नक्की कोण आहेत? मित्रांनो, तुम्ही देखील मागील 1-2 दिवसापासून सर्वच माध्यमातून ही बातमी पाहत असाल की लाडकी बहीण योजनेतील तब्बल 40 लाख महिला या ठिकाणी बाद होणार आहेत। आता या 40 लाख महिलांमध्ये तुमचा तर समावेश नाही ना? तुम्हाला आता या योजनेचे पुढचे पैसे मिळणार की नाही मिळणार? नक्की या वृत्तामध्ये कहाणी काय आहे, सर्व सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात आधी महत्त्वाचे, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मागील काही दिवसापासून आपण एक बातमी पाहत आहोत। त्या बातमीमध्ये लाडक्या बहीण योजनेचे 40 लाख अर्ज बाद झाले अशी बातमी येत आहे। आता या बातमी मागचे तथ्य काय आहे ते लक्षात घ्या। लाडकी बहीण योजनेमध्ये जून महिन्यामध्ये, साधारणपणे या वर्षीच्या जून महिन्यामध्ये 25,40,000 लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी योजनेचा लाभ थांबवण्यात आला होता। 25 लाख आणि त्यानंतर अशाच पद्धतीने सांगितलं की लाडक्या बहिणी सर्व अपात्र झाल्या, सर्वांचे पैसे बंद झाले, योजना बंद होईल असे विविध त्या ठिकाणी अनेकांनी सांगितले। परंतु वास्तविक पाहता ज्या ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्या महिला अटी आणि निकषामध्ये पात्र होत नव्हत्या आणि म्हणून त्या अपात्र पात्र झाल्या। आता यामध्ये अनेक जण तुम्ही म्हणाल की असं काहीच नव्हतं, आम्ही पात्र असून देखील आमचे पैसे आले नव्हते। परंतु 1-2% सोडले तर बाकीच्या सर्वच महिला त्या ठिकाणी खरंच अपात्र होत्या। यामध्ये एका कुटुंबामध्ये 2, 3, 4, काही कुटुंबामध्ये 5-5 बहिणींनी किंवा 5-5 महिलांनी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। मग अशा पद्धतीने ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या बाद होणारच। त्याच 25 लाख मधील काही महिलांना मागील 2-3 महिन्यापासून पैसे सुरू झाले आहेत का? कारण आता त्याची छाननी झाली। त्यांनी अंगणवाडी सेविकाकडे योग्य पद्धतीने त्यांचे डॉक्युमेंट जमा केले आणि पात्र आहोत असे सांगितले। अंगणवाडी ताईंनी त्याची छाननी केली, पडताळणी केल्यानंतर त्या महिला खरंच पात्र आहेत असं सरकारच्या निर्देशनात आलं आणि सरकारने परत त्यांना पात्र केलं। ह्याच पद्धतीने ज्या महिला आता म्हणत आहे की आम्ही अपात्र, आम्हाला योजनेचे सर्व अटी व निकषामध्ये पात्र असून देखील अपात्र केले तुम्ही त्यावेळीच डॉक्युमेंट्स का जमा केले नाही? लक्षात घ्या, हा जो आकडा 25 लाखाचा होता त्यापैकी बऱ्याच महिला त्या ठिकाणी पात्र झाल्या आणि ज्या राहिल्या त्या अपात्र झाल्या आणि त्यामध्ये आता काही महिलांचा या ठिकाणी परत समावेश होणार आहे। कारण आता अनेक महिला आता केवायसी नंतर अपात्र होतील। का अपात्र होतील? कायमचे पैसे बंद होतील का? नक्कीच ज्या महिला अपात्र होतील त्यांचे पैसे कायमचे बंद होतील। पण त्या अपात्र का होणार आहेत? पाठीमागचे देखील काही कारण आहे। आता ही कारण आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही या योजनेच्या अटी व निकषामध्ये पात्र असून तुमचे योजनेचे पैसे जर बंद झाल्यास काय करता येईल, पैसे चालू कसे होतील, सर्व सविस्तर माहिती घेऊया। तर लक्षात घ्या, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा लाडकी बहीण योजनेचा GR आला होता आणि या GR मध्ये महत्वाच्या 7 अटी होत्या। या 7 अटी मी तुम्हाला सांगितल्या आहेत, पण परत एकदा मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो। ज्यामध्ये काय होतं, सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे। त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये एक कुटुंब हा विषय अनेकांना समजत नाही। तर लक्षात घ्या, एक कुटुंब म्हणजे एक राशन कार्ड। सगळ्यात सोपं म्हणजे तुमच्या राशन कार्ड मध्ये जे सगळे नाव आहेत ते एक राशन कार्ड म्हणजे एक कुटुंब। मग तुमच्या राशन मध्ये तुमचे आजी आजोबा आहेत, तुमच्या चुलता चुलती आहेत, तुमची मुलगा मुलगी आहेत, ते सर्व एक कुटुंब तुमच्या राशन मधलं आलं आणि त्या तुमच्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 2 बहिणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। 2 महिला म्हणजे एक विवाहित एक अविवाहित। यामध्ये अनेकांचं अजूनही असं मत आहे, सासू पात्र असेल तर डायरेक्ट तुमची मुलगी पात्र होईल, सून पात्र होणार नाही। आता अनेकांनी सांगितलं यामध्ये की आमची सासू विधवा आहे तर मग आम्ही पात्र होतो का? तर अजिबात नाही। सासू तुमची विधवा असेल तरी देखील केवायसी करताना तुम्हाला त्या ठिकाणी विवाहित निवडून पुढे तुम्हाला त्यामध्ये जाऊन त्यांच्या पतीचे निधन झाले आहे असे तुम्हाला निवडता येतं। म्हणजेच की विवाहित हा मुद्दा जिथे आला तिथेच तुमची सासू संपली आणि मग सासू आणि सून या दोघीपैकी एकच पात्र राहणार आहात, दोघीही पात्र नाहीत। तर या पद्धतीने जर तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही एक विवाहित आणि एक अविवाहित
दोघींची ई केवायसी केली असेल तर तुमच्या योजनेचे पैसे चालू राहतील, बंद होणार नाहीत. त्यानंतर मुद्दा काय होता, कुटुंबामध्ये चारचाकी वाहन कोणाच्याही नावावर नसावे. त्यानंतर कुटुंबात ITR इन्कम टॅक्स भरणारा, इन्कम टॅक्स रिटर्न भरणारं कुटुंब नसावं. त्यानंतर कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नसावे. कारण मी आता कुटुंब का बोलतोय, अनेकांना प्रश्न पडलेला असेल. अजूनही प्रश्न आहेत की माझ्या नावावर नाही आहे, माझ्या धीराच्या नावावर आहे, माझ्या सासऱ्याच्या नावावर आहे, माझ्या पतीच्या नावावर आहे. कोणाच्याही नावावर असू द्या तरी देखील तुम्ही पात्र राहणार नाही. म्हणून हा जो आकडा सांगितला जातोय तर आकडा याच्यापेक्षा जास्त असणार आहे. मी तर म्हणतो 40 लाख नाही, कमीत कमी 70 ते 80 लाख अशा महिला असणार की आता ई केवायसी नंतर अपात्र होतील. सरकार सांगतात म्हणजे आता माध्यमामध्ये 40 लाख हा आकडा येतो, परंतु 80 लाखाच्या आसपास हा आकडा होईल जेव्हा ई केवायसीची पडताळणी होईल तेव्हा. कारण अनेक अशा महिला आहेत की ज्यांच्या हाती चारचाकी वाहन आहेत आणि ज्यांच्या कुटुंबामध्ये ITR भरला जातो. ज्यांच्या कुटुंबामध्ये 2, 3, 4, 5 अशा महिला लाभ घेत आहेत, अशा लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत. अनेक लाडक्या बहिणीचं असं कुटुंब आहे की ज्यामध्ये सासूने ई केवायसी केली आणि सुनेनेही ई केवायसी केली. अशी चूक असल्यास दोघेही अपात्र होतील, दोघींचेही पैसे येणार नाहीत. तेच झालंय मागच्या 25 जून महिन्यामध्ये की ज्या 25 लाख महिला अपात्र झाल्या होत्या. तेव्हा सेम विषय झाला होता की एका कुटुंबामध्ये 1, 2, 3, 4, 5 अशा महिला सापडल्या होत्या आणि सापडल्यानंतर डायरेक्ट सर्वांचे पैसे त्या ठिकाणी बंद करून टाकले होते. म्हणजेच हा जो आकडा समोर येत आहे तो आकडा असा नाही आहे की ज्या पात्र आहेत त्यांना अपात्र केलंय. अजिबात नाही. तुम्ही जर पात्र आहात, तुम्ही ई केवायसी केली असेल, तुमच्या कुटुंबामध्ये सर्व गोष्टी, सर्व अटी, सर्व निकषामध्ये पात्र असून तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये दोघीच लाभ घेत आहेत, त्यामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित, एक विवाहित आहे एक अविवाहित आहे किंवा एकच विवाहित लाभ घेत आहे, तर टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमच्या योजनेचे पैसे बंद होणार नाहीत. तुमची ई केवायसी योग्य पद्धतीने केली, तुमचे पैसे कायमस्वरूपी चालू होतील. योजनेमध्ये पुढे जेव्हा 2100 रुपयाचा निर्णय होईल तेव्हा देखील तुम्हाला हे 2100 रुपये आरामात मिळतील, काहीही अडचण येणार नाही. अशाच पद्धतीने ई केवायसी आणि लाडकी बहीण योजनेची प्रक्रिया राहणार आहे. यामध्ये असा 40 लाख महिलांचा आकडा आल्यामुळे अनेक महिला घाबरून गेल्या आहेत, तर अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही. हा आकडा जास्त नाही. अनेक महिला ज्या अशा आहेत ज्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत, त्यांचे पैसे फक्त बंद होतील आणि म्हणून त्यांनी अनेकांनी ई केवायसी अजून देखील केली नाही. तर ज्या महिला पात्र आहेत त्यांनी 31 तारखेच्या आत ई केवायसी करून घ्यावी आणि योजनेचे पैसे असेच तुमचे सुरू राहतील. राहिला प्रश्न, तुम्ही विचारा नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार? नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील तुम्हाला येत्या 2-3 दिवसामध्ये जमा होतील. महत्वाचा हा व्हिडिओ होता. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.